नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी मंगेश। तर बघूया आजची विशेष बातमी। कुर्रा ते नांदगाव रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे कॉन्क्रीट मटेरियल वाहतूक करताना अनेक ठिकाणी रस्त्यावर सांडत असल्याचे चित्र चांदूर रेल्वे समोर येत आहे। शहरातील कुर्रा रोड परिसरात विशेषतः पोलीस स्टेशन, चांदूर रेल्वे व नगरपरिषदच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट मटेरियलचा सडा पडलेला दिसून येत आहे। रस्त्यावर पडलेल्या या कॉन्क्रीट मटेरियलमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। 2 चाकी आणि 4 चाकी वाहने जाताना घसरण्याचा तसेच अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांकडून तक्रार केली जात आहे। दरम्यान शहरातील काही इतर भागातही असे मटेरियल रस्त्यावर पडलेले असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। संबंधित ठेकेदारांनी तात्काळ रस्त्याची स्वच्छता करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आता प्रशासन या गंभीर बाबीची दखल घेणार का हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे। काय म्हणाले नागरिक तर बघा। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। सदर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या समोरासमोर अगदी या ठिकाणी हे मटेरियल पडलेले आहे। नेमकं ह्या मटेरियलबद्दल आपण काय सांगणार? हे जे मटेरियल आहे, हे जे काय कुर्रा रोडवर काम चालू आहे कॉन्क्रीटचं, ते वाहतूक करताना पडलेलं असावं। कोणाचं प्रायव्हेटही काम असू शकते, तेही पडू शकतात। परंतु हे पाहिल्यानंतर लोकांच्या जीविताला किती मोठा धोका आहे। तिथून एखादी रात्री मोटरसायकल गेली, काही गेली तर ते पडणार नाही का? ते कारच्या याला खाली लागून राहिलेलं आहे। आणि हे पाहून असं वाटते इथले जे काय प्रशासन आहे, तहसील असो, नगरपालिका प्रशासन असो, हे काय करतात या निमित्तानं म्हणजे यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। मागेही यापूर्वी असं झालं होतं, यांनी काहीच केलं नाही। त्यांच्यावर जर कारवाई केली, चांगली सक्त कारवाई केली, तर मला असं वाटते यांनी थोडं कमी भरावं मटेरियल। डेव्हलपमेंटमध्ये या गोष्टी होतच असतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मटेरियल एखाद्या ठिकाणी पडणे, लोकांच्या जीविताला धोका होणे, हे पण बरोबर नाही आहे। म्हणजे वाहतूक या ठिकाणी विस्कळीत होत आहे काय? वाहतुकीला धोका निर्माण होत आहे का? अपघाताची शक्यता वाढलेली आहे। अपघाताची शक्यता वाढली आहे का? अपघाताची शक्यता वाढलेली आहे। काय वाटते तुम्हाला हे जे काम सुरू आहे कुर्रा ते नांदगाव या शहराला एक त्रास होत आहे का त्या कामाचा? त्रास आता असा आहे, डेव्हलपमेंट म्हणजे थोडाफार त्रास होणारच आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करणे, तुमचं एवढं मोठ्या प्रमाणात मटेरियल खाली पडणे आणि तुम्ही त्याच्यावर साफसफाई काही न करता तसंच ठेवणे लोकांचे अपघात होण्यासाठी, हे पण बरोबर नाही ना। त्यांनी ते लगेच साफ करायला पाहिजे वगैरे। पण नंतरही काही आहे ना, इथं नगरपालिकेचे लोक जाऊन राहिले, पोलीस लोक जाऊन राहिले, तहसीलचे लोक जाऊन राहिले, याला एकालाही दिसत नाही का? ते हजारो लोक चालले, लहान लहान लेकरं चालले शाळेचे, शाळेचा हे आहे, रस्ता आहेत, अपघाताची शक्यता आहे। शक्यता म्हणजे होतात ना, आता आमची गाडी पडत होती तिकडून मी आल्यामुळे। काय सांगाल तुम्ही या रस्त्यावर? या मेन रोड असल्यामुळे चांदूर रेल्वे धामण याच्यावर जे हे रस्त्यावर मटेरियल पडलेलं आहे, यानं फारच मोठा धोका। माझी कार आणली तर याला छेदली। हे सर्व दिसत असताना नगरपालिकेच्या आमने सामने, पोलीस स्टेशन प्रशासनाच्या आमने सामने सर्व असताना हे कसं कोणाला काही दिसून नाही राहिलं आहे? म्हणजे हे काय कोणाचा जीव घेतल्यानंतर हे उचलणार आहे काय? ह्या प्रशासन नाही आहे, गाडी येऊन राहिली, जाऊन राहिली, ते दिसून नाही राहिलं एवढं मोठं मटेरियल पडलं आहे। आणि नेमकं नगरपालिकेच्या आमने सामने आहे, इकडे ढिंडोरा पिटून राहिले, तर तुम्ही काय स्वच्छतेचा? हे काय होय स्वच्छता? हे कोणती स्वच्छता आहे? इथं जे मटेरियल पडलं आहे, मला वाटते कुर्रा रोडवरती काहीतरी रोडचं काम चालू आहे आणि इकडनं हे कुठं फर्स्ट रोडवरून हे मटेरियल येत आहे आणि ते काहीतरी ब्रेकवर काहीतरी उसळलं होतं, त्यामुळे हे मटेरियल पडलेलं आहे। पण इथं ॲक्सिडेंट व्हायची फार दाट शक्यता आहे। तरी लवकरात लवकर नगर परिषद किंवा BMCनी किंवा त्याला ताकीद देऊन त्याला हे उचलण्यात यावे तात्काळ, जेणेकरून काही पुढील अपघात होऊ नये।